साधारणपणे भारतात देवी देवतांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्यात येतो। पण आज मी तुम्हाला भारतातील अशा एका मंदिराविषयी सांगणार आहे, ज्या मंदिरातील देवीला गोड पदार्थ तर दाखवले जातातच, शिवाय चटपटीत आणि तिखट पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो। हे अनोखं मंदिर आहे रायपूरमध्ये। छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि मंदिराचं नाव आहे धुमावती मंदिर। रायपूरच्या जुन्या वस्तीत हे मंदिर आहे। हे मंदिर 10 वर्ष जुनं असून त्याची स्थापना एका पुजाऱ्यानं केली होती। या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास हे मंदिर शीतला मंदिराच्या प्रांगणात आहे। तर धुमावती मातेने राक्षसाचा वध करण्यासाठी हे रूप घेतलं होतं असं येथील लोक म्हणतात। येथील देवीला भक्तगण फळे, फुलांसोबत चटपटीत आणि तिखट पदार्थ दाखवतात, ज्यामध्ये कचोरी, समोसा, मिरचीची भजी, पिझ्झा, बर्गर अर्पण केले जातं। या मंदिरात धुमावती माता ही निराकार रूपात विराजमान आहे। खरं तर देवी धुमावती माता स्वभावाने उग्र आहे, त्यामुळे येथील भक्तांची अशी मान्यता आहे की देवीला मसालेदार आणि तिखट पदार्थ आवडतात। या मंदिराविषयी अजून एक गोष्ट विशेष आहे, ते म्हणजे देवीची विधवा म्हणून पूजा केली जाते। पौराणिक कथेनुसार एकदा देवी पार्वतीला कैलास पर्वतावर असताना भूक लागली, तेव्हा त्यांनी महादेवांकडे काही खाण्याची इच्छा व्यक्त केली। पण महादेव हे समाधीत लीन होते। त्यांनी अनेकदा महादेवांना विनंती केली, पण महादेवांची समाधी काही खंडित झाली नाही। याच दरम्यान देवीची भूक अनियंत्रित झाली आणि त्या व्याकुळ झाल्या। भुकेने अस्वस्थ असल्याने त्यांनी चक्क महादेवांनाच गिळंकृत केलं, पण महादेवांच्या घशातील विष देवीच्या शरीरात पोहोचलं आणि त्यांच्या शरीरातून धूर येऊ लागला आणि त्याचं रूप फारच भयंकर झालं। तेव्हा महादेव त्यांना म्हणाले की आजपासून तुझं हे रूप धुमावती म्हणून ओळखलं जाईल। आपल्या पतीला गिळल्यानंतर तुला हे स्वरूप प्राप्त झालंय, म्हणून तुझ्या या रूपाची विधवा म्हणूनच पूजा केली जाईल। त्यामुळे देवी धुमावतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकता।